साठी सुशांत आलायत. वी गो पहिला बॉल घेऊन सेमीफायनलचा सुशांत तयार आहेत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आपण या स्पर्धेच्या. आता सेमीफायनलचा सामना तुमच्या समोर आम्ही घेऊन आलो. यावेळेस पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलने केली आहे सुरुवात. व्हाईट बॉल. चांगली सुरुवात मात्र कोपरी किरणे टीम कडून आपल्याला पाहायला मिळते, जिथे कोपरी किरणे संघ चांगल्या स्थितीमध्ये आता दोन बॉल मध्ये या दोन चेंडू आतापर्यंत टाकून झाले, ज्यामध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. यावेळेस आणखीन एक चेंडू लाजवाब पाहायला मिळाला. तेज तरार वेगवान चेंडू होता, ज्यामध्ये आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. या ठिकाणी आपले मंडळाचे हितचिंतक आणि करावे सिवूड मधल्या नगरसेविका म्हणून आता नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून निवडून आलेला संतोषी गणेश म्हात्रे आणि त्यांच्यासोबत गणेश म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. संतोषी म्हात्रे आणि गणेश म्हात्रे यांचं या ठिकाणी स्टेजवरती हार्दिक स्वागत. तसंच या ठिकाणी आता माधुरीताई सुतार यांचे कुटुंबातील सर्व महिला या ठिकाणी केक कापत आहेत.
खर्च केलेली आहे. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा तयार झालेत. आणखीन एक धाव मिळणार आहे. म्हणजे 2 बॉलमध्ये पर्यंत 2 धावा ज्या आहेत ते कंप्लीट केलेले आहेत. एक चेंडू आतापर्यंत झाला आहे. आणखीन एक दुसरा बॉल. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. टीमची धावसंख्या दाफलकावरती फक्त 3 धावा लागल्या. दोन्ही बॅटर्सला मात्र शांत ठेवण्यामध्ये झालेत यशस्वी हे गोलंदाज. या ठिकाणी शांतीलाल सोनी हे शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आणि आताच या ठिकाणी आपल्या नवंबेच्या महापौर नवनिर्वाचित महापौर सुजाताताई सूरज पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी शिरोणे गावच्या भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21च्या वतीनं आणि विनोद सारिका कला क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे. महापौर सुजाताताई सूरज पाटील तसंच त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक 24 मधून निवडून आलेले सुरेशदादा पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. तसंच त्यांच्यासोबत प्रदीप गवस हे देखील आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतो. सुजाताताई पाटील, प्रदीप गवस, सूरज पाटील यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. सुजाताताई महापौर आणि खऱ्या अर्थाने एखाद्या छोट्याशा गावातनं एक महापौर मिळाला. खरं तर गुक्षेत गावाच्या महापौर सुजाताताई यांनी एक इतिहास घडवला आणि खऱ्या अर्थाने गुक्षेत गावाला देखील आपल्या नयुंबाईला महापौर मिळाले. आणि त्याचबरोबर लाडके नगरसेवक सूरजदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. ताईंना शुभेच्छा देण्यासाठी तेही आलेत. अतोनात क्रिकेटवरती प्रेम त्यांचंही आहे सूरजदादा पाटील यांचं आणि खऱ्या अर्थाने त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय अगदी गोड व्यक्तिमत्व प्रदीपजी गवस साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही सरचं स्वागत करतोय. विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मित्रमंडळ शिरोणे तसेच भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21 नगरसेविका माधुरीताई यांच्या वतीने त्यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि जयेंद्रजी सुतार यांच्या देखील माध्यमात त्यांचं आम्ही या ठिकाणी सुस्वागतम स्वागत करतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या टोटल रन स्कोर कार्ड वरती लागल्यात 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 5 चेंडू झालेत, 6 धावा धावफलकावरती. अनेक मान्यवर आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर दत्तात्रय पाटील साहेब म्हणजे नेरूळ गावाचे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही खरं मी सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांची उपस्थिती जयेंद्र शेठ सुतार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तही आम्ही पाहिली होती. आणि आता माधुरीताई यांच्या वाढदिवसानिमित्त देखील ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आणि थोड्याच वेळामध्ये आपण आगमन ज्यांचं होणार आहे खरताने नयुंबाईचे आमचे शिल्पकार आणि त्याचबरोबर वनमंत्री गणेश नाईक साहेब थोड्याच वेळामध्ये या मंचावरती आपल्याला दिसणार आहेत. मोठ्या थाटामाटात ही स्पर्धा संपन्न आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर बक्षीस समारंभही त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पार पाडणार आहोत. सध्या मैदानाच्या आतमध्ये जो खेळ चालू आहे त्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्यात 8. त्यावेळेस हा व्हाईट बॉलने सुरुवात केली आहे. गोलंदाजीसाठी सुशांत पुन्हा एकदा आलेले आहेत, ज्यामध्ये सुशांतने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. पहिले 5 बॉल निर्धाव टाकले होते. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लगावला. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न करतायत, तो चांगलं क्षेत्ररक्षण झालं. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. पुन्हा एकदा मेहबूब शेख ज्याला मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 5 चेंडू निर्धाव टाकले होते सुशांतने, पुन्हा एकदा तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. आणि
फायनल मध्ये जाणारा संघ देवनार संघ, करण पाटील यांचा एक मजबूत बांधलेला संघ ज्याने भरपूर बॉक्स क्रिकेट गाजवलेलं आहे आणि सध्या तो मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय कालच्या दिवसामध्ये. यावेळेस पहिला चौकार आलाय मेहबूब शेखच्या बॅटमधनं. ज्या मेहबूब शेखला पहिल्या ओव्हरमध्ये शांत ठेवलं होतं त्याच्या बॅटमधनं आलाय पहिला चौकार. टीमची धावसंख्या टोटल धावा दाफलकावरती लागल्यात 14. बिनगडी बाद सद्यस्थिती. शिरोणे संघ मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्या विरुद्धामध्ये कोपर किरणी संघ, जयसाई एंटरप्राइजेस शिरोणे. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू, तेज तरार, सरळ विकेट कीपरकडे आणि एक निर्धाव बॉल. जसा तसं उत्तर दिला, बॉल निर्धाव आला आणि त्याच्यानंतर मात्र आत्मविश्वास, पाठीवरची थाप प्रेक्षकांकडनं. पुन्हा एकदा चांगला फटका लगवला, क्षेत्ररक्षक आहेत, मिस फिल्डिंग झाली आणखीन एक बॉल सीमारेषा पार चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल, आणखीन एक बाउंड्री येते. टीमची धावसंख्या टोटल रन्स 18 लागल्यात. बॉल झाले ती ओव्हरच्या आतापर्यंत 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा थरार. ओराम क्रिकेट नसलं, अंडरम क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये तेही क्रेज आहे, भरपूर क्रेज आहे, प्रेक्षकांची गर्दी सांगून जाते. पुन्हा एकदा टॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, भरपूर वेगाने आले. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मेहबूब शेख खेळत असताना 19 धावा दाफलकावरती लागल्यात. शेवटचा एक बॉल शिल्लक. लास्ट बॉल सूरज तो फेस करणारा. सुशांतने या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात. मिस फिल्डिंग झाली आहे. जे क्षेत्ररक्षक करणारा संघ विहानेट कोपर किरणे त्यांच्या माध्यमातून मिस फिल्डिंगचे 2 चौकार मिळालेत. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलं, क्षेत्ररक्षक आहेत, भरपूर वेगाने येतील. तोपर्यंत षटक क्रमांक 3 संपला. एक धाव कंप्लीट होईल. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या टोटल लागल्यात धावा दाफलकावरती 20-20. विजय एका नवख्या खेळाडूला समाविष्ट केले, कारण की पहिल्या दिवसामध्ये हा संघ खेळला होता तेव्हा विजय नव्हता गोलंदाजीसाठी आणि विजयला प्राचारण केले गेले 4थ्या ओव्हरमध्ये. हो, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू. व्हाईट बॉल आला. सूर्या पहा बारीक नजरेने पाहताय त्यांना गोलंदाजी करत असताना. देवनाचा संघ इथपर्यंत पोहोचलाय. सूर्याने कॉन्टॅक्ट केलाय. सूर्याकडे मोठमोठे असे खेळाडूंचे कॉन्टॅक्ट आहेत आणि त्यामुळेच प्रेक्षकांनाही मजा वाटली की कालच्या दिवसामध्ये जो देवनार संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता, देवनार संघाने मात्र कमालीचा खेळ केला. कालच्या दिवसामध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी देवनार संघाने समोरच्या टीमला 8, 7, 14 अशा धावसंख्येवरती थांबवलंय. अगदी सहजरित्याने सामने देवनार संघाने जिंकलेले आहेत आणि आजच्या दिवसामध्ये तो संघ मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. ती मॅच पाहायला मजा येईल, परंतु त्या संघासोबत कोणत्या संघाला खेळण्याची संधी मिळेल हेही पाहावं लागणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. विजय पहिल्या बॉलवरती आली, व्हाईट बॉल, त्याच्यानंतर सिंगल. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेला, फंबल झाले. क्षेत्ररक्षक
प्रथम सुतारच्या बॅटमधनं आलाय चौकार. टीमची धावसंख्या टोटल धावा फलकावरती लागल्यात 27 धावा. गोलंदाज तयार होता. शिरोण्याचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना कोपरी खिरण्याचा संघ गोलंदाजी करतोय. एवढेच वेगवान तेज तरार. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि सॅक्रिफाईस करावे लागते विकेट प्रथम सुतारला. ओराम क्रिकेटमध्ये नाही करणार प्रथम सुतार. या अंडरम क्रिकेटमध्ये सूर्या समोर आहे म्हणून केलाय सॅक्रिफाईस. नाही तर प्रथम सुतार स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन सातत्याने खेळ करतो. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्या धावा 27 बॉल राहिलेत या ओव्हरच्या आतापर्यंत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. गोलंदाज विजय. शेवटचा बॉल चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तिथे मात्र आणखीन एक सिंगल रन मिळणार आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 28-29 धावा डिफेंड करायच्या आहेत. टीम जयसाई एंटरप्राइजेस शिरवणे या टीमला 24 बॉल 28 धावा 29 डिफेंड करायचे आहेत. एक स्वागत समारंभ घेतोय. आमच्या विनंतीला मान देऊन या नवी मुंबईचे महापौर जे नवनिर्वाचित महापौर म्हणून ज्यांची निवड झालेली आहे त्या अशा आमचे कुक्षत गावच्या सौभाग्यवती सुजाताताई सूरज पाटील. मी माधुरीताई सुतार यांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी शाल स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. माधुरीताई सुतार. सन्माननीय महापौर सुजाताताई पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. शाल स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ. सन्माननीय महापौर मॅडम सुजाताताई सूरज पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दर्शवली. तसंच या आमच्या माधुरीताई सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्या आवर्जून या ठिकाणी वेळात वेळ काढून आल्याबद्दल आम्ही प्रभाग क्रमांक 21च्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ असे मंडळाचे हितचिंतक सूरज दादा पाटील यांचं देखील या ठिकाणी जयेंद्र सुतार यांना विनंती करतो की त्यांना शाल स्मृतिचिन्ह आणि बुके देऊन त्या ठिकाणी स्वागत करतील. शाल आणि पुष्पगुच्छ. त्याच्यानंतर आपले करावे गावचे सुपुत्र आणि सिवड येथून गणेश म्हात्रे माजी नगरसेवक आहेत ते आणि मंडळाचे हितचिंतक गणेश म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. त्याच्यानंतर माधुरीताई सुतार यांना विनंती करतो की त्यांच्यासोबत करावे गावच्या इथून निवडून आलेल्या संतोषीताई गणेश म्हात्रे यांचं देखील स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहे. माधुरीताई सुतार यांना विनंती करतो की संतोषी म्हात्रे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. संतोषी म्हात्रे. त्याच्यानंतर प्रदीप गवस साहेब प्रभाग क्रमांक 24 मधून ते आता निवडून आलेले आहेत. प्रदीप गवस साहेब आमच्या मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते. प्रदीप गवस यांचं स्वागत करतील जयेंद्र सुतार. शाल आणि स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील.
दुसरी सुरू झाली हा मग शुभेच्छा देतील असं बोल या ठिकाणी मी आपल्या नवी मुंबईच्या महापौर मॅडम सुजाताताई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शनपर या ठिकाणी शुभेच्छा द्यायचे. आज आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला विनोद सारिका स्मृतिकला क्रीडा मित्रमंडळ शिरवणे तसेच भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21 नेरूळ आयोजित प्रकाश झोतातील बॉक्स अंडरआर्म क्रिकेट सामने या प्रसंगी उपस्थित माजी महापौर, माजी सभागृह नेते आणि आता नगरसेवक आणि माझे सभागृहातील नेहमीच सहकार्य करणारे सदस्य जयवंतजी सुतार साहेब, ज्येष्ठ नगरसेवक डॉक्टर जयाजी नाथ साहेब, नगरसेवक प्रदीपजी गवस साहेब, नगरसेवक माझे मार्गदर्शक माझे पती सूरज बाळाराम पाटील साहेब, नगरसेविका संतोषी म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश म्हात्रे साहेब, समाजसेवक जयेंद्र सुतार साहेब, समाजसेवक दत्ता पाटील, समाजसेवक प्रभाकर ठाकूर, समाजसेविका निर्मला सुतार मॅडम, समाजसेवक व भावी परिवहन सदस्य नाना रोडे, समाजसेवक पांडुरंग सुतार, ॲडव्होकेट कृष्णा पवार साहेब, नगरसेविका सुतार मॅडम. आज आयोजित कार्यक्रमात माधुरी सुतार मॅडम यांचा वाढदिवस आहे. मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. छत्रपतींच्या जयंतीनिमित्त सर्वात प्रथम आपल्याला खूप शुभेच्छा देते. छत्रपतींच्या शुभेच्छा देताना आवर्जून सांगायचं वाटतं की क्रीडा ही आपल्या महाराष्ट्रात आपल्या पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. छत्रपतींनी भालाफेक, तलवारबाजी आणि विविध असे खेळ आपल्या मावळ्यांना कसरतीच्या माध्यमातून त्यांना कणखर कठोर बनवण्यासाठी घेतले. आणि आज जरी क्रीडांचं स्वरूप बदललं असलं तरीही आपल्या आराध्य तेच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सुरू झालेलं आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आजच्या ह्या स्पर्धा बॉक्स क्रिकेट स्पर्धा ह्या माधुरीताईंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आहे. आदरणीय गणेश नाईक साहेब दादा नेहमीच सांगतात की आपला वाढदिवस साजरा करताना बुके घेण्यापेक्षा लोकांच्या आशीर्वाद घ्या आणि लोकांसाठी काहीतरी उपयुक्त असे कार्य करा. खेळ हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो आणि क्रीडा खेळताना म्हणजे क्रीडा सामने भरवताना तरुणांना आपण नक्कीच वेगवेगळ्या नशेपासून परावृत्त करत असतो. कारण क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून तरुण ह्या खेळांकडे वळतात आणि अशा गोष्टींपासून दूर होतात. आज पुन्हा एकदा मी माधुरीताईंना शुभेच्छा देते. मला बोलावलं, जो सन्मान दिला त्याबद्दल मी मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद पाटील मॅडम, आपण इथं आलात आणि आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन सांगितल्याबद्दल आम्ही आपला आभारी आहोत. पुढचा सामना चालू करायचा आपण. मॅचला सुरुवात करणार आहोत आपण आणि खऱ्या अर्थाने महापौर सुजाताताई यांनी चांगलं मार्गदर्शन केलं की क्रीडा हे खऱ्या अर्थाने शरीरासाठी हवं आहे. प्रत्येक मुलामध्ये ती क्षमता हवी आहे आणि सातत्याने आपण हे जी स्पर्धा आहे ती भरवत आलेलो आहोत. गेले 31 पर्व या स्पर्धेची आपण पाहिल्याने 32वं पर्व ही स्पर्धा टिकून ठेवलेली आहे. तर या ठिकाणी सन्माननीय
सुजाताताई नवी मुंबईचे महापौर त्यांना विनंती करतोय की आपण माधुरीताई यांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत वाढदिवसाच्या निमित्त ते या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत. खऱ्या अर्थाने आज उपस्थिती ताईंच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि माधुरीताई सुतार यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त मायेची शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी महापौर सुजाताताई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातात. भरपूर वाढदिवसाच्या शुभेच्छा ताईंना या ठिकाणी दिल्या जातात आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सूरजदा पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नगरसेवक कुक्षेत गावाचे आमचे लाडके आणि त्याचबरोबर आमचे नेरुळ गावातील समाजसेवक सन्माननीय आदरणीय अक्षयदा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय. तर अनेक मान्यवर आपल्याला दिसतील या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित मान्यवर दिसणार आहेत. ते जे आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने सुजाताताई यांनी या शुभेच्छा दिलेल्या आहेत माधुरीताई यांना आणि थँक्यू सो मच ताईंचा देखील आभार व्यक्त करतोय. तर वेळात वेळ काढा कारण की आता ताईंना वेळ काढणं थोडंसं कठीण आहे सुजाताताई यांना आणि महापौर झाल्यानंतर अजून भरपूर काही कार्य त्यांना करायचं आहे. चला थँक्यू सो मच. भरपूर आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने महापौर सुजाताताई या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आमचे लाडके नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतोय आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे मॅच सध्या चालू आहे सेमीफायनलची. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागलं 4 धावा. मेहबूब शेख सध्या गोलंदाजीसाठी आहेत. सन्माननीय नगरसेविका संतोषी गणेश म्हात्रे यांनी माधुरीताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांचा आम्ही आभार आहोत. सूरज गोलंदाजीसाठी आलेला आहे. माफ करा आम्ही मेहबूब शेख बोललो होतो परंतु आज थोडीशी गडबडच आहे ना कारण की ताईंचा वाढदिवस आहे आणि मान्यवरांची देखील गर्दी. यावेळेस पुन्हा एकदा चॉप केला. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या टोटल रन स्कोर कार्डवरती 5 लागत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 5 धावा दाफलकावरती. कठीण होईल का इथून टार्गेट. गोलंदाज सूरज पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेला. अभि हा फलंदाज बाद झालाय कारण की अभिला मैदानाच्या आतमध्ये राहणं भरपूर महत्वाचं होतं कारण की पहिल्या दिवसामध्ये अभिने खूप चांगली बॅटिंग केली होती. या मॅच मध्ये थोडासा मागे राहिलाय जिथे विहानेट कोपरखिरणे संघ या 28 धावसंख्येचा 29 हनुमान मित्र धावसंख्येचा मंडळ माधुरीताई सुतार यांना शुभेच्छा देत आहेत.
शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 7 धावा दाफलकावरती 1 गडी बाद सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत गोलंदाजीसाठी. सूरज पाहायला मिळतात. 29 धावा थांबवायच्या आहेत. यावेळेस चेक केला, पहिला चेक केलाय कारण की शेवटचा बॉल आहे. प्रत्येक गोलंदाज करत असतो बॉक्स क्रिकेटमध्ये. 24 धावा दाफलका माफ करा. टीमची धावसंख्या 7, 29 धावसंख्येचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. आणखीन एक सिंगल रन आणि टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 8 धावा दाफलकावरती 1 गडी बाद. दोन ओव्हरचा खेळ संपला. माजी महापौर जयवंत सुतार साहेब आणि निर्मलाताई सुतार ह्या माधुरीताई यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देत आहेत वाढदिवसाच्या. सूर्य आलाय गोलंदाजीसाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये. यावेळेस पहिलाच बॉल सूर्या, पहिल्याच बॉलवरती विकेट आणि शिरोणे संघ मात्र या मॅच मध्ये झालाय पूर्णपणे हवी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सूर्या यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू सूर्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवता. 10 चेंडू आणि 21 धावसंख्येची सध्या गरज आहे मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी. विहानेट कोपरी किरण टीमला मोठ्या मोठ्या टीम्सला पराभूत केलेलं करायला आणि मोठ्या लॉट्स मध्ये सध्या ते बक्षीसपत्र फेरीमध्ये पोहोचलात. मग विकी पॅकर सुरभे यांचं नाव मी आवर्जून घेतो आणि मग शैलेश मूर्ती नेरूळ असे मोठमोठे संघ होते यांच्या लॉट्स मध्ये. त्या लॉट्स मधून निघून सेमीफायनल पर्यंत पोहोचला बॅटिंग करणारा संघ. लेग स्टंपच्या बाहेर आणखीन एक व्हाईट बॉल टाकला गेला. टीमची धावसंख्या टोटल रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 9. 10 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. मॅच ऑन आहे. मॅच असं नाही की संपली आहे. दोन्ही बाजूने मॅच आहे ती तुल्यमान आहे अजून. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला सूर्या यांचा. सूर्याला खेळणं हे कठीण आहे कारण की अंडरम क्रिकेटचा बेतात बादशाह आहे. जिथे मुंबई बॉक्स क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालून आलाय. मग नवी मुंबईमध्ये जर प्रत्येक बॉक्स क्रिकेट चाहत्याच्या मुखावरती सूर्याचं नाव आहे. व्यावसायिक खेळाडू आहे. ग्रामीण संघ जास्त प्रमाणामध्ये खेळत नाही सूर्याचा, परंतु व्यावसायिक खेळाडू आहे. मोठमोठ्या टीम्स दरम्यान हा खेळलेला खेळाडू आहे सूर्या. पुन्हा यावेळेस टॅप केलाय. इम्पॉर्टंट फटका आलाय. बॅटर आपण पाहतोय सागरच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या पुढे जात असताना टोटल रन्स 13 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. 8 चेंडू मध्ये 13ची गरज आहे. 16ची गरज आहे माफ करा. आठ चेंडू शिल्लक आहेत आता. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्ड केला आणि त्यानंतर निराशा. त्याला माहिती आहे मागचा बॉल 4 लागायला नव्हता पाहिजे होता. चुकून हा चौकार लागलाय की काय असं वाटतं सूर्याला. मैदानाच्या आतमध्ये जो सागर उतरला होता ना कदाचित ओरामची बॅट वाटते ती कधी बॅट उचलेल आणि बॉक्स क्रिकेटमध्ये कधी टॅब लागेल त्या बॅटने. सागर
7 चेंडू आणि 16 रनची गरज आहे. शेवटचा बॉल सूर्याच्या ओव्हर मधला. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका समोरच्या दिशेला खेळलेत. आणखीन एक सिंगल आली. आता 15 रनची गरज आहे. येणारे बॉल आहेत 6 चेंडू 15ची गरज. थँक्यू. 5 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. महबूब शेख पुन्हा एकदा तयार होत आहे. यावेळेस टॅप केला. क्षेत्ररक्षक विराज आहेत त्या ठिकाणी. आता 4 मध्ये बनवायच्या 14 धावा. 4 चेंडू 14ची गरज आहे. इथून टाटा बाय बाय होतोय की काय विहानेट कोपर किरणी संघ. सेमीफायनल पर्यंतचा प्रवास होता की काय, कारण की मॅच जर पाहिली तर जयसा एंटरप्राइजेस शिरोणे टीमच्या बाजूने आहे. यावेळेस सूर्या पुन्हा एकदा चुकलाय. विकेट इथे मिळेल का? इथे विकेट मिळणार नाहीये. तर 1 धाव कंप्लीट झाली आहे. तीन चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असणार आहे या मॅच मध्ये. 3 बॉल 13ची गरज. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय आणि जय साई एंटरप्राइजेस घरच्या मैदानावरती घरचं आयोजन. मेगा फायनलचा दरवाजा ठोकत असताना देवनार संघाला सांगत असताना आम्ही येतोय, तुम्ही रेडी राहा मेगा फायनल साठी. चौकार आलाय, काही हरकत नाहीये. नाही आलाय तोही जाऊन नाही दिला प्रथम सुतारने. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे असं वाटलंही नव्हतं. हा संघ इथपर्यंत प्रवास करेल आणि सूर्याच्या संघाने बाजी मारत मेगा फायनल मध्ये प्रवेश नोंदवलाय. मेगा फायनल होणार आहे. देवनार संघ त्यांच्या विरोधामध्ये शिरवणे संघ. 2 टीम्स मध्ये मेगा फायनलची मॅच